सायगॉन नावाच्या शहरामध्ये सर्व बौद्ध भिक्षूंनी जमायचं ठरलं. कमस कम 1000च्या जवळपास बौद्ध भिक्षू या सायगॉन शहरामध्ये जमले. त्याचं नेतृत्व टीच कॉंग डक हे करत होते आणि टीच कॉंग डक हे सडकच्या मध्यभागी बसले. रस्त्याच्या मध्यभागी बसल्यानंतर त्यांनी त्याच्या एका छोट्या भिक्षूला आवाहन केलं की यावं आणि माझ्यावरती तुम्ही पेट्रोल टाकावं. भिक्षूतला एक भिक्षू आला आणि त्याने टीच कॉंग डक वरती पेट्रोल टाकलं, कारण त्यांनी ठरवलं होतं की आता जे अस्तित्वात असलेलं हे जे काही सरकार आहे आणि मुरदाड अवस्थेमध्ये इथली जी जनता आहे जी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत नाही, त्याच्यासाठी आपण आपलं बलिदान द्यावं आणि आपल्या बलिदानानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोक जागृत होतील आणि हे जागृत झालेले लोक नंतर इथे मोठा उद्रेक करतील आणि इथे बुद्ध धर्म पुनरुत्थानासाठी ते काम करतील, असं टीच कॉंग यांना वाटू लागलं. टीच कॉंग हे रस्त्याच्या मध्यभागी बसले. एका भिक्षूंनी त्यांच्यावरती पेट्रोल टाकलं आणि मग त्यांनी आपल्या हातामध्ये माचीस घेतली. भगवान तथागत बुद्ध यांच्या नावाचा जप करत करत टीच कॉंग डक यांनी स्वतःला पेटवून घेतलं. स्वतःला पेटवून घेतल्यानंतर लगेच असा आगीचा बांब झाला आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शरीराला आगीने झपाटून घेतलं.